सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिकांना विनम्र अभिवादन करून धामणदेव कृपेने गोळवली दुदमवाडीचा राजा बहुरंगी नमन. लेखक दिग्दर्शक अशोक दुदम, सूत्रधार कृष्णा जोगळे. दुदमवाडीचा राजा बहुरंगी नमन कॅसेट रूपात सादर करीत आहोत. बोला गावदेवी माते की जय. अहो पहिलं नमन माझं बोलावे बोला राव, बोलावे बोला राव. पहिलं नमन माझं बोलावे बोला राव, बोलावे बोला राव. पहिलं नमन माझं धरणे या माते राव, धरणे या माते राव. पहिलं नमन माझं धरणे या माते राव, धरणे या माते राव. दुसरे नमन माझं बोलावे बोला राव, बोलावे बोला राव. सवे नमन माझं बोलावे बोला राव, बोलावे बोला राव. दुसरे नमन माझं तांदया सोया राव, तांदया सोया राव. दुसरे नमन माझं तांदया सोया राव, तांदया सोया राव. तिसरे नमन माझं बोलावे बोला राव, बोलावे बोला राव. सवे नमन माझं बोलावे बोला राव, बोलावे बोला राव. तिसरे नमन माझं गावेच्या देवे राव, गावेच्या देवे राव. सवे नमन माझं गावेच्या देवे राव, गावेच्या देवे राव. गवते नमन माझं बोलावे बोला राव, बोलावे बोला राव. गवते नमन माझं बोलावे बोला राव, बोलावे बोला राव. गवते नमन माझं धामण देवा राव, धामण देवा राव. गवते नमन माझं धामण देवा राव, धामण देवा राव. पाचवे नमन माझं बोलावे बोला राव, बोलावे बोला राव. पाचवे नमन माझं बोलावे बोला राव, बोलावे बोला राव. पाचवे नमन माझं पैसले सवे राव, पैसले सवे राव. पाचवे नमन माझं पैसले सवे राव, पैसले सवे राव. ओझर भरुनी पुष्पकळी वाहुया, ओझर भरुनी पुष्पकळी वाहुया. ओंकार रूपाज पाहुया, ओ पाहुया. दर्शन गजमुख घेऊया, दर्शन गजमुख घेऊया. ओझर भरुनी पुष्पकळी वाहुया, ओझर भरुनी पुष्पकळी वाहुया. ओंकार रूपाज पाहुया, ओ पाहुया. दर्शन गजमुख घेऊया, दर्शन गजमुख
शशी वक्रतुंड काय अशी शेंदूर अंगी भाई शशी वक्रतुंड काय अशी रिद्धी सिद्धी भार्या खुशी नाते जुळवी जीवनाशी नाते जुळवी जीवनाशी वारू कुंदीर स्वार होऊनिया ओंकार रूपा पाहूया ओ पाहूया दर्शन गजमुख घेऊया दर्शन गजमुख घेऊया ला 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 ला
अगं बाई बाई बाई, आज मथुरेचा बाजार. पोरीनो, आवरला का सर्वांचा नट्टापट्टा? लागल्या का सर्व गोकुळवासिनी वाटेला? अगं हो 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 राधे हो. राधे, येऊ दे सर्वांना मागून पुढून. ह्या पा सर्वजणी आल्यात. अगं राधे हो ग, पण आपण बाजाराला जाणार खऱ्या, पण आपल्या संगतीला शहाणी मावशी हवी ना. अगं हो, मावशी हवी शहाणी जाणती. तर मग हाक मार पाहू मावशीला. बरं, मी बाई हाक मारते. अगं ए मावशी ग मावशी. काग म्हटलं पोरीनो, कशा पायी बोलताय? थांबा, आलेच हा. आत आली हवा म्हणून कडी लागली दाराला. आत आली हवा म्हणून कडी लागली दाराला. इकडं सुटलंय वादळ कळग्या रस्त्याला. मी बिगी बिगी येते ग संगतीला, गौरी मावशी जोडीला. मी बिगी बिगी येते ग संगतीला, गौरी मावशी जोडीला. आज आली हवा म्हणून कडी लावली दाराला. आज आली हवा म्हणून कडी लावली दाराला. इकडं सुटलंय वादळ कळग्या रस्त्याला. मी बिगी बिगी येते ग संगतीला, गौरी मावशी जोडीला. मी बिगी बिगी येते ग संगतीला, गौरी मावशी जोडीला. कालपासून विचार होता माझा जाण्या बाजारी. करून ठेविले होते सिंगे गोरसाचे माडीवरी. गोरसाचे माडीवरी, गोरसाचे माडीवरी. तो नंदाचा काना आला ग, दही दूध खाऊन. गेला ग, तो नंदाचा काना आला ग, दही दूध खाऊन. गेला ग. अग त्याचं कारण सांगण गेले शोधेला. म्हणून सुटलंय वादळ पडग्या रस्त्याला. मी बिगी बिगी येते ग संगतीला, गौरी मावशी जोडीला. मी बिगी बिगी येते ग संगतीला, गौरी मावशी जोडीला. आज आली हवा म्हणून कडी लावली दाराला. आज आली हवा म्हणून कडी लावली दाराला. इकडं सुटलंय वादळ कळग्या रस्त्याला. मी बिगी बिगी येते ग संगतीला, गौरी मावशी जोडीला. मी बिगी बिगी येते ग संगतीला, गौरी मावशी जोडीला. मी बिगी बिगी येते ग संगतीला, गौरी मावशी जोडीला. बरं सांगा पाहू मला, का हाक मारलात ते? अगं मावशी, आमचा की नाही मथुरेच्या बाजाराला जाण्याचा विचार ठरला आहे. अगं म्हणूनच तुला आम्ही सर्वजणांनी हाक मारला. अगं मावशी, ह्या रस्त्याची तुलाच जास्त माहिती आहे. कुठे चोर वाटा व पळवाटा आहेत त्या. चला तर मग व्यापाराला. अगं पण तुम्ही विक्रीसाठी कसा कसा माल घेतला आहे? मावशी, कुणी घेतलं दही, कुणी घेतलं दूध, मी घेतलं तूप लोणी, असा उच्च दर्जाचा माल घेतला आहे. चला तर मग पोरीनो, हा आडवा तिडवा उभा वळणाचा घाट चढताना खूप त्रास होईल. म्हणून म्हणते आपण सर्वांनी नाचत ठुमकत मुखाने गीत गुणगुणत जाऊया. मावशी, गीत मुखानेच गुणगुणतात, नाहीतर काय. चल चावट कुठली. बरोबर मावशी, आता तूच सुरुवात कर. रंग आभाळाचा निळा, ह्या आभाळाचा निळा. मध्ये सूर्याचा गोळा, त्या सूर्याचा गोळा. रंग आभाळाचा निळा, मध्ये सूर्याचा गोळा. मोकळ्या अंबरी गोरगा ते गळा, मोकळ्या
सौभाग्याचे लेणे शोभते कपाळी हिरवा तुकडा हाती ओठावर लाली सौभाग्याचे लेणे शोभते कपाळी हिरवा तुकडा ओठावर लाली. आता शृंगार खात गेला शृंगार घात गेला दूध गोर सवी करीला गोर सविकेला रंग आभाळाचा निळा मध्ये सूर्याचा हा डोळा मोकळ्या अंबरी कोडगाते गळा मोकळ्या अंबरी कोडगाते गळा रंग आभाळाचा निळा मोकळ्या अंबरी सोडगाते गळा मोकळ्या अंबरी सोडगाते गळा रंगा बाळाचा निळा.
विवाद हरी सोडवितो हो आमची जोडी नाही सुटणार पेंड्या सुद्धा नाव गाजणार जोडी नाही सुटणार पेंड्या सुद्धा गाजणार देवांचा आदेश हुकमाने पाळणार अडवूचाला गवळणी रोकुचाला गवळणी अडवूचाला गवळणी रोकुचाला गवळणी अडवूचाला गवळणी रोकुचाला गवळणी अडवूचाला गवळणी रोकुचाला गवळणी. काय रे पेंद्या? काय रे सुदामा? अरे तुला काही ठाऊक आहे का? काय रे मला मुळीच माहित नाही. अरे काल आपल्या श्रीकृष्ण देवाने एक मोठी कामगिरी सांगितलेली आहे बघ. कोणती रे? अरे 16 शस्त्र 108 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चाललेला आहे. त्यांना अडवून त्यांच्याकडे आशीर्वाद घ्यायचा आपल्याला. ही कामगिरी माझ्यानं होणार नाही बघ. अरे मग करणार तरी कोण? अरे हा आले लक्षात. माझ्या जुडचा एक बोबड्या आहे बघ. अरे मग लवकर तरी बोलून घे त्याला. त्याला हाक मारून पाहतो. हा पा पा. अरे बोबड्या रे बोबड्या. अरे काय बोलतोस? अरे इकडे ये, लवकर ये लवकर ये. अरे कशाला? अरे दही दूध खाण्याची लय मजा आहे बा इकडं. हा मजा आहे. हा लवकर ये नातं ठुमकत ये. नातं तुमकं देव. हा लवकर ये. आलो आलो. पूर्ण दिवसाची भाकली मला तुम्ही द्याल काही खायाला. पूर्ण दिवसाची भाकली मला तुम्ही द्याल काही खायाला. आलं सगळं सोलून येतो संगतीला सांगू नका माझ्या आईला. अरे सगळं सोडून येतो संगतीला सांगू नका माझ्या आईला. अरे सगळं सोडून येतो संगतीला सांगू नका माझ्या आईला. अरे सगळं सोडून येतो संगतीला सांगू नका माझ्या आईला. काय सांगू तुम्हाला गंमत झाली. गरबी कोंबडी आमची भवनात बसली. काय सांगू तुम्हाला गंमत झाली. गरबी कोंबडी आमची रवणात बसली. 12 पिलं 3 दिली छान कोपली खाली ठेवली मी चाकून. 12 पिल्लं 3 दिली छान कोपली खाली ठेवली मी झाकून. माझ्या हाती दुधाचा घडा तो पडला त्या पिलांवर. 12 पिलं होती ती सारी पडली मारून धरणीवर. बरं म्हणून आईनं मार दिला उपाशी मला ठेवला. म्हणून आईनं मार दिला उपाशी मला ठेवला. अरे सगळं सोडून येतो संगतीला सांगू नका माझ्या आईला. अरे सगळं सोडून येतो संगतीला सांगू नका माझ्या आईला. अरे सगळं सोडून येतो संगतीला सांगू नका माझ्या आईला. काय रे सुद्धा भाग कशाला बोलवलं? अरे एक मोठी कामगिरी आहे. अशी कोणती? अरे 16 शस्त्र 108 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चाललाय. त्यांना अडवून त्याच्याने आशीर्वाद घ्यायचा आहे आपल्याला. अच्छा हा. ही कामगिरी माझ्या एकट्याने कशी करणार मी? अरे आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर. मग आम्ही चला सर्वजण. चाल लवकर. अगं राधे आलेले कुठून आणि जाणार कुठे? आम्ही आल्या गोकुळातून आणि जायची मथुरेला. मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. 12 मार्गांचे एक मार्ग करून ते श्रीकृष्ण देवांचे संगोडे आम्ही उभे आहोत. तुम्ही खरोखर श्रीकृष्णाचे संगडे असाल तर तुमची काहीतरी ओळख सांगा ना आम्हाला. ओळख आहे ना आमच्याकडे ओळख. अरे मग सांगा लवकर. एक तर राधे. रूप सुंदरी नारी ऐक गवळ्याच्या पोरी आम्ही पेंड्या गडी आम्ही ग पेंड्या गडी वाटेवरी तुझ्या हुकमाने स्वारी रस्ता बंद तुझा आदेश मुरारी सारे जा संगडी पाठव श्रीहरी तुला देईन तुरी आधी रे देईन तुरी
राधे, ऐकलास का आमचा कायदा? हो, ऐकला तुमचा कायदा. आमच्या कायद्याने आणि देवांच्या हुकमाने तुला देव येईपर्यंत बसावं लागेल. अगं मावशी, आपण चालून चालून फार थकलेले आहोत, तेव्हा या झाडाखाली आपण विश्रांती घेऊया. अगं हो पोरीनो. जान मला जान मला गवया पोरी महाविष्णूच्या अवतारी. हो हो हो, महाविष्णूच्या अवतारी. जाण मला जाण मला ला 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 ला. जाण मला गवया पोरी महाविष्णूच्या अवतारी. हो महाविष्णूच्या अवतारी. वैकुंठात शेषनागावर बैसून तीन ताल सप्त पाताळ गमन. वैकुंठात शेषनागावर बैसून तीन ताल सप्त पाताळ गमन. पाहून घे पाहून घे गोकुळात नंदाच्या घरी महाविष्णूच्या अवतारी. हो हो हो, महाविष्णूच्या अवतारी. जाण मला जाण मला ला 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 ला. जाण मला गवळ्या पोरी महाविष्णूच्या अवतारी. हो महाविष्णूच्या अवतारी. जय विष्णू. दूर जनांचा नाश आणि भक्तांचा संभाळ. तीन ताल सप्त पाताळामध्ये गमन करणारा तोच मी श्रीकृष्ण भगवान. बोला कुंडली कवर दे. काय करणार माझी निंदा करणाऱ्या साऱ्या गोकुळच्या गवळणी. परंतु सुदामाना सांगितलेली कामगिरी कशी काय केली आहे ती काय कळत नाही. पहिल्यांदा सुदामाना हाक मारून पाहतो. सुदाम, अरे सुदाम. आलो देवा. सुदामा, सांगितलेली कामगिरी सर्व काय ठीक केली आहे. ठीक आहे सुदामा. जा आणि कुंजवनात गोकुळात आनंदाने गायी राखा. ठीक आहे. काय करणार, गवळणी तर चालूच आहेत. पहिल्यांदा गवळणींना विचारून पाहतो. कोण राधे, आलीस कोठून आणि जाणार कोठे? आम्ही आल्या गोकुळातून आणि जायचे मथुरेला. मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. 12 मार्गाचे एक मार्ग करून इथे श्रीकृष्ण भगवान उभे आहेत. तुम्ही खरोखर श्रीकृष्ण भगवान असाल तर तुमच्या जन्माच्या खुणा सांगा ना. ऐकून घे गवळ्या पोरी, ओळख माझी खरी. विष्णूच्या 8व्या देहाला पाहून घे या रूपाला. ऐकून घे गवळ्या पोरी, ओळख माझी खरी. विष्णूच्या 8व्या देहाला
ऐकलीस का माझ्या जन्माची खुणा? हो, ऐकलं तुमच्या जन्माच्या खुणा. चला तर आपण देवाला शरण जाऊया. चला खेळ खेळू टिपऱ्यानी, चला खेळ खेळू टिपऱ्यानी, हो आरस झाला पाया गोकुळ भुवरी, आरस झाला पाया गोकुळ भुवरी, शरण जाऊ चला देवाच्या मंदिरी, हो शरण जाऊ चला देवाच्या मंदिरी, हो चला खेळ खेळू टिपऱ्यानी, चला खेळ खेळू टिपऱ्यानी, हो हर्ष झाला पाया गोकुळ भुवरी, हर्ष झाला पाया गोकुळ भुवरी, शरण जाऊ चला देवाच्या मंदिरी, हो शरण जाऊ चला देवाच्या मंदिरी. बालपणी तू केलेस पर्व, बालपणी तू केलेस पर्व, इंद्रदेवाला झाला तो गर्व, इंद्रदेवाला झाला तो गर्व, देऊन आज्ञा मेघराजाला, वर्षा कर गोकुळ नगराला, देऊन आज्ञा मेघराजाला, वर्षा कर गोकुळ नगराला, गोकुळ नगराला, गोकुळ नगराला, गोकुळ नगराला, गोकुळ नगराला, हो उचलून गोवर्धन कर गडीवरी, उचलून गोवर्धन कर गडीवरी, शरण जाऊ चला देवाच्या मंदिरी, हो शरण जाऊ चला देवाच्या मंदिरी. चला खेळ खेळू टिपऱ्यानी, चला खेळ खेळू टिपऱ्यानी, हो हर्ष झाला पाया गोकुळ भुवरी, हर्ष झाला पाया गोकुळ भुवरी, शरण जाऊ चला देवाच्या मंदिरी, हो शरण जाऊ चला देवाच्या मंदिरी, हो शरण जाऊ चला देवाच्या मंदिरी, हो शरण जाऊ चला देवाच्या मंदिरी. बारावाड्याने नटलेल्या, बारावाड्याने नटलेल्या माझ्या गावची शान निराळी, गावाचं नाव माझ्या गोळवली, आई चंडिकेची सावली, गावाचं नाव माझ्या गोळवली, आई पडल करणीची सावली, गावाचं नाव माझ्या गोळवली, आई चंडिकेची सावली, गावाचं नाव माझ्या गोळवली, आई पडल करणीची सावली. मुंबई गोवा रस्त्यालगत ब्राह्मणवाडी उभी झोकात, वाडी प्रमुख विनोद खोत, विठ्ठल रखुमाई मंदिर भक्त, मनोरा डोले आमकरवाडी, गावासाठी युवकांची धडाडी, सुधा आमकरांनी
दिशा दाखवली. गावाचं नाव माझ्या घोळवली आई चंडिकेची सावली. गावाचं नाव माझ्या घोळवली आई पडळकणीची सावली. फिरवून जरा बौद्धवाडीत संजय गमरे वाडीचे सूत. बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न गावामध्ये त्यांनी केलंय पूर्ण. पाऊल टाकू जांभूळवाडीत महाकाली देवी आई जागृत. बाबू कर्डेवाडीची कुंडली. गावाचं नाव माझ्या घोळवली आई चंडिकेची सावली. गावाचं नाव माझ्या घोळवली आई पडळकणीची सावली. गावच्या देवीचे मंदिर स्थान देऊळवाडीत विराजमान. लक्ष्मण वाडीची शान गावाला मोलाचे देतात ज्ञान. गावचा केंद्र हिंदू मानिला उदमवाडीत पायरोवीला. गावचा केंद्र हिंदू मानिला उदमवाडीत पायरोवीला. उदाजी दुधवाडी वाडी घडविली. गावाचं नाव माझ्या घोळवली आई चंडिकेची सावली. गावाचं नाव माझ्या घोळवली आई पडळकणीची सावली. साधू संतांचे माहेर घर राऊळवाडीत राम मंदिर. दिनरात जप नामाचा गोर शिवाजी चव्हाणवाडी गावकर. पुढे गेल्यावर गवळवाडी कृष्णा हिवाळकर वाडीची नाडी. गावाकडे ओढ त्यांची चांगली. गावाचं नाव माझ्या घोळवली आई चंडिकेची सावली. गावाचं नाव माझ्या घोळवली आई पडळकणीची सावली. पूर्ण गावाचा विघ्न हरता वरच्या कर्डेवाडीत गणेश गाथा. दर मंगळवारी बाप्पाची आरती दोंडू करडे पूजिती मंगल मूर्ती. हळूहळू जाऊ विंधनवाडीत गावामध्ये त्यांना मोलाचा हात. शंकर विंजले वाडीना संभाळी. गावाचं नाव माझ्या घोळवली आई चंडिकेची सावली. गावाचं नाव माझ्या घोळवली आई पडळकणीची सावली. मनोरंजन आहे जोरात किंजळकडवाडी हर्षभरात. साऱ्या वाडीला सुख सावली जादू किंजळकर गुणी माऊली. वळवू मोर्चा लोहारवाडीत चंद्रकांत तळकरांच्या भूमीत. सुख शांती नादो घराघरात मने कवी अशोक स्वरात. रत्नागिरी जिल्ह्याच्या या भागात संगमेश्वर तालुक्याच्या लगत
माझ्या गावची शान निराळी वारावाड्यानी नटलेल्या माझ्या गावची शान निराळी गावाचं नाव माझ्या गोळवली